Hello guys, welcome back to our YouTube channel. हॅलो गाईज. So it's been a while जेव्हापासून आम्ही एक हा म्हणजे कुठला पण YouTube व्हिडिओ रेकॉर्ड केलाय. सो आम्ही लेटली फॉर अ मंथ अराउंड वी वर व्हेरी बिझी विथ द जॉब्स अँड व्हेरी इंटरेस्टिंग थिंग. सो आम्ही आमचा फर्स्ट इंटरनॅशनल नॉट एक्झॅक्टली फर्स्ट इंटरनॅशनल आम्ही आमच्या हनीमूनला गेलो होतो थायलंड. बट ही एक अशी ट्रिप असणार आहे जी फ्रॉम स्क्रॅच आम्ही लोकांनी स्वतः प्लॅन केली आहे. ओके, सो टू गिव्ह यू अ बॅकग्राऊंड आय जस्ट टेल यू की माझी ड्रीम कंट्रीला जायचं आमचं प्लॅनिंग होतं यावर्षी. या सो विच इज इटली बाय द वे. तर मग इटलीला जायचं आमचं प्लॅन होतं, बट फॉर सम रिझन ते आता आमच्या कॅल्क्युलेशन्सच्या हिशोबाने नाही होते. सो आम्ही थोडे डिसहार्टन झालो बिकॉज फॉर द लॉंगेस्ट टाइम आम्ही 2 वर्षापासून आम्हाला इटलीला जायचं होतं, बट ते नाही होते. बट इट्स ओके. तर आम्ही डिसाईड केलं की व्हॉट एल्स कॅन वी डू. ठीक आहे, नॉट एव्हरीथिंग गोज अकॉर्डिंग टू युअर प्लॅन. ऍक्च्युली आपलं 2 वर्ष म्हणजे बेसिकली आपण जे हनीमून पण प्लॅन करत होतो ते आपण इटलीच्या पर्स्पेक्टिव्हनेच प्लॅन करत होतो. हो, तेव्हा पण नाही झालं लिव्ह आणि त्याच्यामुळे. लिव्ह तर एक होतं, बट ते नंतर आपल्याला समजलं की 6 मंथचा एक व्हॅलिडिटी लागते पासपोर्टची, माहिती आहे ना. जी माझी नव्हती होत, म्हणजे माझं पासपोर्ट संपत होता. सो ते विजा वगैरेच्या चक्करमध्ये ते नसतं मिळालं वेळेवर आम्हाला, जे पण म्हणजे आम्हाला इटलीला जायचं होतं. तर सो मग आम्ही त्यावेळेला डिसाईड केलं की मग थायलंडला जाऊ, कारण तिथे ठीक आहे म्हणजे पासपोर्ट तात्काळमध्ये अप्लाय करून तो आला आणि कसं विजा फ्री आहे, म्हणजे ऑन विजा अरायवल आहे. सो तो इश्यू नव्हता. बट ठीक आहे, म्हणून ते इटली तेव्हा नाही झालं. ओके, सो येस, बट थायलंडची ट्रिप पण आमची खूप सुंदर होती. वी डोंट रिग्रेट इट अट ऑल. इट वॉज व्हेरी नाईस. बट आम्ही एका फेमस टूर्स थ्रू गेलो होतो तेव्हा. इट वॉज नथिंग वॉज प्लॅन्ड बिकॉज इतर लग्नाच्या याच्यामध्ये कुठे काय घाई होती खूप. सो आम्ही लोकांनी आता सो बॉटम लाईन इज की मी माझ्या ड्रीम कंट्रीमध्ये नाही जाते, मी इटलीला नाही जाते अनफॉर्च्युनेटली. बट वी फाउंड आउट द नेक्स्ट बेस्ट ऑल्टरनेटिव्ह टू डू. सो वी थॉट की ओके काय करायचं मग आता. तर आम्ही एक दुसरी कंट्री चूज केली विद इन एशिया, विच इज ऑल्सो नॉट अ चीप कंट्री ऑनेस्टली. जसं आम्हाला बट ऑल्सो डुएबल आय फील. तर ती कंट्री रिव्हील बाय द वे मी आता नाही करत आहे, ते मी आता नाही करणार. ते तुम्हाला या सिरीज मध्ये समजेल. आम्ही सिरीज बनवूया एक, या ह्याच्यावरती एक सिरीज बनवूया. ऑनेस्ट आम्ही ट्राय करतो की आम्ही एकदम ऑनेस्ट म्हणजे व्हिडिओ बनवू की ज्याच्यामध्ये तुम्हाला आम्ही सगळं सांगू शकू. बिकॉज जेवढे पण व्हिडिओज आम्ही लोकांनी बघितले आमच्या ह्या प्रोसेसमध्ये, त्याच्यामध्ये वी फाउंड आउट की पीपल आर, आय एम नॉट शुअर, आता त्यांनी खूप स्वस्त लोकांनी टाकले की भाई आमचे फ्लाईट तिकीट तर 40,000 रुपयामध्ये झाले, विच इज नॉट पॉसिबल. आम्हाला तरी असं कुठलं सर्कमस्टन्सेस नाही होते, म्हणजे शक्यच नाही आहे तसं. तर आम्ही ट्राय करू की जे काय आहे, इवन इफ इट इज अ व्हेरी हार्ड पिल टू सॉलो, बट तरी पण आम्ही सांगू की किती पैसे लागले, काय लागले, सगळं फ्रॉम स्क्रॅच, बिकॉज आम्हाला कोणी स्पॉन्सर नाही करत आहे. सो आम्ही तुम्हाला सगळं एकदम स्क्रॅचपासून सांगू. ओके, सो टू स्टार्ट विथ, जेव्हा आमचं इटलीचं नाही झालं तेव्हा वी फाउंड आउट दिस न्यू कंट्री, नॉट अ न्यू कंट्री म्हणजे दिस कंट्री. तर हे आमच्या म्हणजे माझ्या तरी विजन बोर्डमध्ये ही कंट्री नव्हती. बट देन वेन आय लर्नड अबाउट इट मोर, वेन आय एक्सप्लोर्ड अबाउट इट मोर, आय थॉट की का नव्हती. यशला ह्या कंट्रीमध्ये जायचं होतं, बट असं काही हार्ड अँड फास्ट रूल नव्हतं की लगेच जायचं आहे. बट देन ठीक आहे, बापरे तेल उडतंय. उडाला ना, 2 उडाला माझ्यावर. 2 माझं कधीपासून छोटे उडत आहे. एनिवे, सो आता आम्ही लोकांचं म्हणजे आमचे फ्लाईट बुकिंग झाले. ठीक आहे, आम्ही फ्लाईट बुकिंगसाठी पण आम्ही खूप जास्त प्रयत्न केले की आम्ही कसं कमी करू शकू. जे फ्लाईट्स आम्हाला जास्त स्वस्त मिळत होते ते फ्लाईट. लेओव्हर टाइम आम्हाला खूप होता. बापरे, 2 दिवसाचा लेओव्हर होता वन वे. एक फ्लाईट अशी होती की 36 आवर्सचा लेओव्हर होता. आणि म्हणजे आम्ही एक स्पेसिफिक डेट डिसाईड केली होती, त्या डेटला आम्हाला जायचं होतं. ओके, सो त्याच्या आसपास आम्ही बघत होतो, 1-2 दिवस मागे पुढे असं. बट
ते आम्ही जेव्हा फ्लाईट तिकीट चेक केलं ना तेव्हा ते लिटरली 28 आवर्स वन वे होतं म्हणजे. आणि मग ठीक आहे, जर पूर्ण जर्नी असतं, हा एवढा नसतो जनरली, पण तो जर्नी असं ठीक होतं. बट लेओव्हरमध्येच आय गेस 16 to 17 आवर्स होते ना आपले. हां. आणि नाही, आणि हे लेओव्हरचं पण घ्यायला काही प्रॉब्लेम नसतं. कसं तसं पैसे वाचवायसाठी एकदम मनावर पत्थर ठेवून ते आम्ही केलं, पण असं पण मग सुट्टीचा इश्यू होतो. आणि मग नंतर तेवढा वेळ तुम्ही तिथे म्हणजे तेवढे दिवस तुम्ही रादर म्हणजे त्या कंट्रीमध्ये घालवाल ना, तुम्ही फालतूमध्ये लेओव्हरमध्ये का घालवाल. मग असं सगळं प्रॉब्लेम होता. आता आपल्याला काय 15-20 दिवस जमणार आहे ना. सो हाव इज इट पॉसिबल. सो बाय द वे दिस सिरीज इज गोइंग टू बी व्हेरी कॉर्पोरेट फ्रेंडली. आम्ही तुम्हाला म्हणजे सुट्टीपासूनचे सगळे ट्रिक्स पण सांगू. ओके. हां. सो इन टर्म्स ऑफ सो फर्स्ट आम्ही फ्लाईट बुक केली. सो एक फ्लाईट आम्हाला मिळाली फॉर्च्युनेटली, जी पण की खूप स्वस्त नव्हती, बट ठीक आहे, त्यातल्या त्यात बरी होती. सो आम्हाला फ्लाईट तिकीटचं आम्ही फर्स्ट केलं. खूप आम्ही 2-3 दिवस त्याच्यावर विचार करून मग फ्लाईट तिकीटचं आम्ही लोकांनी केलं. आणि त्याचं कॉस्ट जे ब्रेकडाऊन वगैरे आहे सगळं मी एक डिटेल व्हिडिओ आम्ही बनवू, त्याच्यामध्ये तुम्हाला कॉस्ट ब्रेकडाऊन पासून सगळं सांगू, इवन विथ दिस थिंग, व्हॉट डू यू कॉल इट, म्हणजे जे सीट बुकिंग्स असतात फ्लाईटमध्ये त्याच्या कॉस्ट पासून घेऊन सगळं आम्ही तुम्हाला सांगू की आम्ही कसं बुक केलं, टॅक्सेस किती लागले, एव्हरीथिंग आम्ही सांगू. बिकॉज अगेन आम्हाला कोणी स्पॉन्सर करत नाही. सो विल टेल यू द ट्रूथ हिअर. सो आम्ही फर्स्ट फ्लाईट बुकिंग केलं आमचं, जे 2-3 दिवस ते बापरे. तर फ्लाईट बुकिंग पण आपण माहितीये ना, म्हणजे स्पायरल मध्ये अडकलो होतो. पहिले हे करूया की पहिले फ्लाईट बुकिंग करूया की पहिले हॉटेल बुकिंग करूया की पहिले एक. ऍक्च्युली कसं आहे ना, आपण जर एम्प्लॉईड आहोत ना तर वी रिक्वायर अ NOC फ्रॉम आवर ऑर्गनायझेशन, विच इज द फर्स्ट डॉक्युमेंट दॅट वी वर्कड ऑन ऑनेस्टली. बट कसं होतं, मला माहीत नव्हतं की असं काही आहे. पण जेव्हा ते डॉक्युमेंट गो थ्रू केले आम्ही, म्हणजे विजा रिक्वायरमेंट्सचं, तर त्यामध्ये मेन्शन केलेलं होतं की हे एम्प्लॉयरचं NOC और बेसिकली तुमचं लीव सँक्शनवालं एक लेटर असतं. सो त्यामुळे तुम्हाला डिटेल, तुम्ही जे लीव अप्लाय करता कंपनीचं तुमच्या कंपनीमध्ये पोर्टलवरती, तो तुम्हाला एक लेटर येणार त्यांच्या लेटर हेडवर, साईन बाय युअर हेड HR किंवा जे पण कोण असेल ते. सो ते तुम्हाला त्या डॉक्युमेंट्समध्ये लावायला लागतं. सो आम्ही म्हणून विचार केला की सर्वात पहिले कशाने तरी चालू करू म्हणून फ्लाईट तिकीट बुक करून टाकले, कारण हे नाही केलं तर काहीच नाही होणार असं आमचं होतं. सो आम्ही फर्स्ट स्टेप ॲक्च्युली. फ्लाईट पण आम्ही जसे जसे बुक केले, आम्हाला जे पाहिजे होते ते डेट्स मिळाले, पण तरी आमची फ्लाईट पूर्ण लेओव्हर टाइम सकट 16 आवर्स होते, विच आय थिंक इज फाईन. त्याच्यापेक्षा जर अजून मी डायरेक्ट फ्लाईट बघितली तर मला फक्त फ्लाईटच करता येईल, 5 दिवसात जाऊन यायला लागेल. सो दॅट इज नॉट गोइंग टू हॅपन. ऑल्सो दिस ट्रिप दॅट वी आर गोइंग टू इज गोइंग टू बी 10 nights 11 days, है ना. 10 nights 11 days मी सांगते. 9 nights आहे ना. 10 nights. हां काय 10 nights चे पैसे भरले यार आपण. 10 nights 11 days इट इज गोइंग टू बी. सो पूर्ण ब्लॉक लिव्ह तिथे जाणार आहे म्हणजे माझी. सो पहिले तर जेव्हा तुमचं डेट वेट सगळं जे काय आहे ते डिसाईड होईल, त्याच्यानंतर तुम्ही तुमचं लीव्ह सँक्शन लेटर. सो मोस्टली कंपनीजमध्ये ट्रॅव्हलवाली साईट असते ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचे लीव्हचे डेट टाकायचे. एकदा तुम्ही लीव्ह अप्लाय केली, तुमची लीव्ह अप्रूव्ह झाली की तुमचे लीव्हचे डेट टाकायचे. त्याच्यामध्ये तुम्ही कंट्री सिलेक्ट करायची, कुठल्या कंट्रीमध्ये तुम्ही व्हिजिट करता, डेट झाले अँड देन दे ऑटोमॅटिकली त्यांच्या लेटर हेडवर विथ द सिग्नेचर ऑफ हुएवर द पर्सन कन्सर्न्ड इज, त्याच्या सिग्नेचर सोबत तुम्हाला लगेच येऊन जातं. फक्त तुम्हाला डेट आणि ते कस्टमाइज प्रत्येक एम्प्लॉईचं आपल्या अकॉर्डिंग, म्हणजे टेलिंग की हवा जिज्ञासा सावंत इज वर्क्स विथ सो अँड सो कंपनी आणि तिची लीव्ह डेट आहे सो अँड सो, असं सगळं सँक्शनवालं. दिस इज वन थिंग. बट तुमच्या केसमध्ये त्या पोर्टलवरती ना तुम्ही कुठल्या कंट्रीमध्ये जाताय ते मेन्शन करायचं होतं. माझ्या केसमध्ये असं नव्हतं. आम्हाला असं होतं टू हुमसो एव्हर इट मे बिलॉंग असं वाला आलं लेटर. नाही, सो दॅट इज व्हॉट आय एम कमिंग टू दॅट. दिस वॉज वन थिंग की ज्याच्यामध्ये कंपनीचं ऑलरेडी पोर्टल असतं आणि लगेच मला लिटरली मी डेट आणि ते सगळं टाकलं, मला मेल आला
and I got the letter, I got it printed out and I got the leave sanction letter right away. But यशची केस थोडी डिफरंट होती. माझ्या केसमध्ये कसं होतं, मला आधी माझी लीव अप्रूव्ह करून घ्यायची होती आमच्या जे ॲप्लिकेशन आहे लीव जिथे आम्ही अप्लाय करतो त्याच्यावरून, आणि त्यानंतर जेव्हा जे तुमचे डेट्स आहेत ते डेट्स तुमच्या लीववाल्या ह्याच्यात मॅच झाले पाहिजे, जे तुम्ही ज्याच्यासाठी तुम्हाला तो विजाचं लेटर हवं आहे NOC वाला डॉक्युमेंट, सो दॅट शुड अलाइन विथ युअर लीव डेट. सो ते मॅच झालं तर तुमचं प्रोसेस होणार लेटर, मग ते माझ्या मॅनेजरकडे जाणार आणि मग HR ते साईन करून तुम्हाला मेलवर येणार. ही माझी प्रोसेस होती. हां, सो तुम्ही तसं चेक करा. चेक इफ युअर कंपनी ॲक्च्युली हॅज अ साईट फॉर दिस. म्हणजे कधी माझ्या केसमध्ये मला माझ्या मॅनेजरला काहीही सांगायची गरज नाही लागली. सो म्हणजे ही डझंट नीड टू नो, ॲज लॉंग एज माय लीव इज अप्रूव्ड नोबडी केअर्स असं. फक्त बट जर तुमचं त्या कॅटेगरीमध्ये नाही आहे तसं, जर तुमच्या कंपनीची कुठली अशी साईट नसेल तर जसं यशने केलं ते तसं तुम्हाला ती प्रोसेस फॉलो करायला लागेल. बट दिस लेटर इज व्हेरी इम्पॉर्टंट गाईज. दिस ॲक्च्युली टेल्स दी वॉट एव्हर कंट्री दॅट यू आर गोइंग टू, की म्हणजे हा बाबा हा माणूस इथे एम्प्लॉईड आहे, फिरायला चाललाय, ह्याची डेट आहे, हा परत येणार आहे माझ्या देशात, अनफॉर्च्युनेट जे काय, सो परत येणार आहे तो देशामध्ये, तो तिथेच राहणार नाहीये. हे ह्याच्यासाठी इट इज व्हेरी नेसेसरी. कारण खूप लोक असं करतात, म्हणजे ते माहिती ना काय बोलतात त्यांना, ते लोक जातात आणि राहतात ना तिकडेच, तिथे राहतात इलिगली. हां, सो म्हणजे बेसिकली विजा प्रोसेस. हां, तर ज्या कंट्रीसाठी विजा अप्लाय होतो त्यांच्यासाठी हेच. आणि विजा प्रोसेस इज ऑनेस्टली नॉट सो इझी. आता आम्ही विजासाठी जायच्या आधीच तुम्हाला एवढ्या सगळ्या गोष्टी करायला लागणार. डॉक्युमेंट्सची लिस्ट पण मी सांगेन. एकदा आमचा विजा आला ना की आम्ही रिव्हील करू की आम्ही कुठे जातो, त्याच्यानंतर मी तुम्हाला डॉक्युमेंट्सच्या लिस्ट सकट सगळं सांगेन. इवन या व्हिडिओमध्ये पण आत्ता आम्ही थोड्या वेळाने म्हणजे संध्याकाळी फोटोज काढायला जाणार आहे. सो आम्ही फोटोजचे क्रायटेरिया पण तुम्हाला सांगू की काय काय असणार आहेत. फोटो म्हणजे हाव डायमेन्शन काय असणार आहे, साईज काय असणार आहे, कसं बॅकग्राऊंड वॉट एव्हर सगळ्या कंट्रीजचे वेगळे रिक्वायरमेंट असतात. सो त्या हिशोबाने आम्ही सांगू. सो वी आर जस्ट ट्राईंग टू बी ॲज इन्फॉर्मेटिव्ह ॲज पॉसिबल गाईज. आणि ऑनेस्टली थोडं आम्हाला पण म्हणजे असे नॉन स्पॉन्सर्ड लोकांचे थोडेफार व्हिडिओज बघायला मिळाले असते आमच्या इनिशियल स्टेज ऑफ प्लॅनिंगमध्ये, तर आम्हाला पण खूप हेल्प झालं असतं. बट एनिवे, सो आता आमचे फ्लाईट तिकीट्स बुक आहे, बेसिस विच आम्ही लोकांनी आमचे हॉटेल तिकीट्स पण बुक केले आहेत, हॉटेल्स पण बुक केले आहेत. वी आर गोइंग टू गो टू लाईक 2-3 सिटीज इन दिस कंट्री, आणि त्या सगळ्या वेगवेगळ्या प्लेसेसचे हॉटेल बुकिंगसाठी आम्ही 1-2 हफ्ता आम्ही त्याच्यावर टाकलंय की प्रॉपर रिसर्च केलाय आम्ही. हो, हर एक गोष्टीचा कुठून काय जवळ आहे. कारण जसं इंडियामध्ये ट्रान्सपोर्ट इज इझी ना, म्हणजे पब्लिक ट्रान्सपोर्ट म्हणा की ठीक आहे, आपल्याकडे डिफरंट मोड्स ऑफ ट्रान्सपोर्ट आहेत आणि ते अफोर्डेबल असं मी नाही म्हणणार, पण लोक ते यूज करू शकतात. म्हणजे आपल्या इथे टॅक्सी इंडियामध्ये अफोर्डेबल आहे आय फील. हां, म्हणजे ओला आहे, उबर आहे, ते खूप इझिली होतं. आणि ते जेवढं आपलं रेट्स असतात नॉर्मल म्हणजे जे एक्सपेक्टेड असतात त्याच्याहून थोडेसे फक्त म्हणजे एक 10-20 रुपये जास्त असतात. बट इथे बाहेरच्या कंट्रीजमध्ये कसं असतं, फॉरेन कंट्रीजमध्ये तुम्हाला जर बाय कार ट्रॅव्हल करायचं असेल ॲज अ पब्लिक ट्रान्सपोर्ट म्हणा, तर मग ते तुम्हाला खूप जास्त कॉस्टली होऊन जातं. म्हणून आम्ही असे लोकेशन्स बघितलेत ज्यामध्ये तुम्हाला स्टेशन म्हणजे रेल्वे स्टेशन म्हणा, मेट्रो स्टेशन म्हणा, अशा जंक्शन्स म्हणा, तिथून खूप नियरेस्ट लोकेशनवर आहोत किंवा आम्हाला कुठे त्या स्पेसिफिक सिटीमध्ये आमचं मेन अट्रॅक्शन कुठल्या ठिकाणी आहे त्याच्याजवळ आम्ही घेतलेलं आहे. एक्झॅक्टली. सो हे सगळं खूप इम्पॉर्टंट असतं. बिकॉज मी जेव्हा आधी पण ट्रॅव्हल केलं होतं, सो दिस इज अन अनरिलेटेड इन्फॉर्मेशन बट येट. सो दिस इज माय 4th country that I'm going to be traveling. Wow, it sounds so good to say it. आणि यशची हे 2nd country आहे. मी जेव्हा ट्रॅव्हल केलेलं तर आय ट्रॅव्हल्ड फॉर बिझनेस पर्पज. वॉट, चांगली गोष्ट आहे यार, 4th country तुझी. मी विचारा 2nd country मध्ये आत्ताशी, ते पण माहीत पण नाही आता, तेव्हा समजेल विजा आला की. हो बापरे, मला विजाचं तर बाबा मला आठवतं जेव्हा मी माझा विजा अप्लाय केलेला, माझा बिझनेस विजा होता आणि मला निघायला आय थिंक 2-3 हफ्ते होते आणि निघायच्या 1 हफ्ता पहिले माझा विजा आलेला. आणि आम्ही लोक इतके टेन्शनमध्ये होतो की बापरे विजा येईल नाही येईल. सो विजाचा प्रोसेस इज व्हेरी स्ट्रेसफुल. इट इज ॲज गुड ॲज 10th रिझल्ट. ते लागणार असताना तुम्हाला माहित नसतं की अरे बापरे काय होणार आहे तसं खूप इट इज व्हेरी स्ट्रेसफुल.
सो लेट्स हॅव द विजा थिंग फर्स्ट आणि मग नंतर आम्ही तुम्हाला कंट्री रिव्हील करू. आणि कंट्री रिव्हील झाल्यानंतर एकदम बिंदास तुम्हाला सगळं हॉटेलपासून सगळं आम्ही सांगू. पैसे पण एकदम बिंदास सांगू, जे आहे ते आहे. म्हणजे अगेन आम्हाला कोण स्पॉन्सर नाही करत आहे, सो वी डोंट केअर. सो आणि तुम्ही पण सेम फॉलो कराल असं चांगलं होईल तुमच्यासाठी, कारण आम्ही कॉर्पोरेट फ्रेंडली बनवणार आहे. येस 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 कॉर्पोरेट फ्रेंडली. काही ती कोण खोटं नाही बोलणार आहे की भाई मला मिळालं तेरे को नाही मिळा, असं कोण काय नाही करणार आहे. सगळं जे आहे ते आहे भाई. मेरे तो ऐसा ही है. So thank you so much for believing in us, and thank you so much for watching us for so long. I hope this video helps you, will give you more information about our travel country, our visa process, and our documentation thing, everything, and we hope it works out for you. आणि तुम्हाला काय स्पेसिफिक जाणून घ्यायचं असेल तर यू कॅन ऑलवेज कमेंट थ्रू आम्हाला सांगा की तुम्हाला काय हवं आहे, म्हणजे काय इन्फॉर्मेशन हवं आहे आमच्याकडून रिलेटेड टू दिस. ओके. आणि त्याच्या व्यतिरिक्त आम्हाला प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा प्लीज. येस येस प्लीज. आम्ही खूप मेहनत करतोय, सो प्लीज हेल्प अस गाईज. थँक्यू. थँक्यू. बाय बाय बाय.